कसबा बावड्यातील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या वतीनं अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी दरवर्षी टेक्नोत्सव स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार याही वर्षी टेक्नोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आलं. या कार्यक्रमाला मौरी टेकचे असोसिएट डायरेक्टर ऋतुराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हा फक्त टेक्नॉलॉजीचा इव्हेंट नाही तर कोलॅबरेट लर्निंग इव्हेंट असल्याचं सांगितलं. ही खूप मोठी संधी तुम्हाला कॉलेजनं उपलब्ध करून दिली आहे. यासाठी फक्त प्रत्येकाकडे शिकण्याची भूक हवी. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या शाखेपुरतं मर्यादित न राहता बहुशाखीय होणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. प्राचार्य संतोष चेडे यांनी सध्याचं युग हे स्पर्धेचं असून खूप मोठी आव्हानं समोर असल्याचं सांगितलं. उद्योगांमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी आहेत त्या समजावून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचं नॉलेज मर्यादित ठेवू नका, त्याचा उद्योग विश्वाला फायदा करून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. या स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा आदी राज्यातून 1500हून अधिक स्पर्धक विद्यार्थी सहभागी झालेत. यामध्ये सिव्हिल विभागाकडून सेतू बांधारे, CSE विभागाकडून अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट कॉम्पिटिशन, केमिकल विभागाकडून प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, मॉडेल कॉम्पिटिशन, मेकॅनिकल विभागाकडून रोबो रेस, टेक डिबेट अशा एकूण 8 विभागाकडून या विविध प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या सर्व प्रकारातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना बक्षिसं देण्यात येणार आहेत. या बक्षिसाची एकूण रक्कम 2.5 लाख रुपये इतकी आहे. उद्या हा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे रजिस्ट्रार LV मालदे, समन्वयक डॉक्टर प्रशांत जगताप, डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर कपिल कदम यांच्यासह स्पर्धक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.